नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच त्याला आपण महाई सेवा केंद्र सुद्धा म्हणतो. यामधून तुम्ही लोकांना भरपूर अशा सेवा पुरवू शकता. यामधून तुम्ही दाखले, प्रमाणपत्र लोकांना देऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला जे काही येणारं कमिशन आहे आणि कमाई आहे, म्हणजेच त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता. आता हे आपले सरकार जे सेवा केंद्र आहे, हे जर तुम्हाला सुरू करायचं असेल, तर ते अगदी मोफत आहे. फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. परंतु आता त्यामध्ये जे काही नवीन नियम आहेत, नवीन अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नवीन जो जी-आर आहे आता 2025 मध्ये शासनाने काढलेला आहे. नक्की काय-काय महत्त्वपूर्ण माहिती आहे, काय-काय नवीन सुधारणा, काय-काय बदल करण्यात आलेला आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा 2 जून 2025चा जी-आर आहे. काय काय सुधारणा करण्यात आलेले महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, नीट इथे समजून घ्या. तर इथे पहा, जे काही शासन शुद्धीपत्रक आहे ते काढण्यात आलेलं आहे. यामध्ये जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्राबाबतचं जे काही 19 जानेवारी 2018 रोजीचा जो काही शासन निर्णय होता. आता अगोदर कसं होतं, हे अगोदरचा पॉईंट आहे. अगोदर काय होतं ते इथे सांगितलंय. जसं की तुम्हाला अगोदर काय होतं, जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं असेल तर B2C सेवा लोकांना द्यायच्या असतात. ज्यामध्ये द्यायच्या होत्या म्हणजे बिझनेस टू कस्टमर B2C सेवा तुम्ही लोकांना द्यायच्या असतात आणि त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकत होता आणि तसेच बाहेरील कोणताही व्यक्ती जो आहे तो अर्ज करू शकत होता. त्याच्याकडे काही नसेल तरीच तो अर्ज करू शकत होता. परंतु आता इथे पहा, याऐवजी आता नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे. आता काय सुधारणा करण्यात आली आहे ते पहा. याऐवजी काय सांगितलंय तर यापुढे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रामध्ये झोन असेल, वार्ड असेल, खालीलप्रमाणे विहित अटी आणि शर्ती पूर्ण करत असेल अशीच व्यक्ती आपले सरकार केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे. म्हणजे ह्या ज्या अटी आणि शर्ती आहेत ह्या जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्ही इथे अर्ज करण्यास आपले सरकार सेवा केंद्र तरच तुम्हाला मिळणार आहे. आता काय काय अटी शर्ती महत्त्वपूर्ण आहेत ते इथे समजून घ्या. इथे पहिल्या 3 अटी शर्ती दिलेल्या आहेत. आता काय काय आहे तर सर्वात पहिलं जे आहे ते आपले सरकार सेवा केंद्राची निवड झालेल्या अर्जदारांनी MSCIT प्रमाणपत्र द्यायचं आहे किंवा त्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स नॅशनल इन्फॉर्मेशन अँड इन्फोटेक्स संस्थेमार्फत राबविला जो CCC एक आहे. MSCITचं प्रमाणपत्र देऊ शकता किंवा CCC हा कोर्स आहे तो उत्तीर्ण केलेला असला पाहिजे. यापैकी दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला द्यायला लागणार आहे. आणि कधी द्यायचं आहे हे निवड झाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये किमान एक कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, केंद्राची मान्यता आपोआप रद्द होईल. ही पहिली. नंतर दुसरं काय आहे, सदर अर्जदाराकडे स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तिसरं काय आहे, आता यामध्ये कसं केलेलं आहे त्यांनी, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणीच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रला अर्ज करता येणार आहे. म्हणजे तो रहिवाशी असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा कसं होतं, फक्त मराठी ज्ञान असणं गरजेचं होतं. पण आता कसं केलंय, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे. अशा पद्धतीचे हे 3 नियम यामध्ये ॲड केलेले आहेत. अजून काय आता ॲड करण्यात आले ते समजून घ्या. अगोदर कसं होतं ते इथं त्यांनी सांगितलं आहे. आता जी काही निवड व्हायची, पहिल्यांदा आता कशी निवड व्हायची, अगोदर कशी निवड व्हायची ते सांगतो. अगोदर कशी निवड व्हायची ते हा पॉईंट दिलेला आहे त्यांनी, ज्यामध्ये निवड कशी व्हायची तर बिझनेस टू सिटीजन. आता बिझनेस टू सिटीजनचे जे काही व्यवहार असतील, बिझनेस टू कस्टमर किंवा सिटीजन, आपण जे काही व्यवहार केलेले आहेत CSC मधून केले असतील किंवा तुम्ही जे काही व्यवहार केले त्यांची संख्या विचारात घेतली जायची. कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा पात्रसाठी विचार करावा. म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असेल, त्यांचे व्यवहार असतील, ते व्यवहार 6 महिन्याचे कालावधीचे विचारात घेतले जायचे. ज्याचे व्यवहार जास्त त्यांना आपले सरकार सेवा केंद्र अगोदर मिळायचं. अगोदर लक्षात ठेवा. आता हा नवीन जो जी-आर आलाय त्यानुसार जर पाहिलं, आता याऐवजी काय करण्यात आलेले ते समजून घ्या. याऐवजी आता हे नवीन जे नियम आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत. आता काय नियम आहेत ते समजून घ्यायचे आहेत. निवड प्रक्रिया काय राहणार आहे तर पहा, सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे अर्जाची छाननी
पार पडणार आहेत. कोणाच्या अंतर्गत? जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत. आता यामध्ये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे आता लक्ष राहणार आहे. जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. आणि यामध्ये आता काय केलेलं आहे, आपले सरकार सेवा प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एका क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त जर अर्ज आलं तर त्याची निवड प्रक्रिया कशी राहणार आहे ते दिलेलं आहे. तर यामध्ये आता गुण आहेत, 100 गुण राहणार आहेत, 100 गुण. आणि या 100 गुणाची प्रक्रिया गुणांकनाची आणि मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. यामध्ये मुलाखत सुद्धा असणार आहे आणि 100 गुण आहेत. आता ते गुण कशा पद्धतीने आहेत ते इथे त्यांनी सांगितलंय. आता हे कशा पद्धतीने ते समजून घ्या, एक एक व्यवस्थित सांगतो. आता हे 100 जे गुण आहेत ते तुम्हाला कसे भेटणार? पहिला जो पॉईंट आहे ते समजून घ्या. कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर 30 गुण. तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तरच तुम्ही आता इथं पात्र राहणार आहे. 10वी 12वी चालणार नाही. कमीत कमी तुमचं पदवीधर ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला डायरेक्टली 30 गुण मिळतील. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर. आता पदवी झाली म्हणजे ग्रॅज्युएशन झाले, आता पदव्युत्तर म्हणजे काय? पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे ज्याचं आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला अजून 25 गुण मिळतील. म्हणजे हे 30 आणि 25 55. ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा झालंय तर त्यांना इथे 30 आणि हे 25 हे दोन्ही गुण मिळतील. पण ज्याचं एखाद्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल झालं तर त्याला फक्त हे 30 गुण मिळतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे CSC केंद्र जर असेल, तुमच्याकडे CSC केंद्र असेल तर 25 गुण तुम्हाला मिळणार आहेत. CSC सेंटर कसं घ्यायचं, काय घ्यायचं ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट, आता यामध्ये काय आहे? मुलाखत आहे. मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्या मुलाखतीला 20 गुण राहणार आहे. आता हे 20 गुण कसे असतील? जे टेक्निकल नॉलेज असेल त्याला 6 गुण. हे 20 गुणाची इथे विभागणी केलेली आहे. जे काही टेक्निकल गुण आहे, टेक्निकलला 6, टेक्निकल नॉलेज असेल तर 6. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम 2015चे नॉलेज असेल तर त्याला 4 गुण असणार आहेत. त्यानंतर जे काही सामान्य ज्ञान, वैयक्तिक, सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम, तुम्ही काही सामाजिक क्षेत्रामध्ये अनुभव तुमचा असेल, काही तुम्ही सोशल मीडिया किंवा काही नाही का तुम्ही करत असाल, एक सामाजिक कार्य करत असाल तर त्यासाठी तुमचं 10 गुण राहणार आहे. अशा पद्धतीनं हे 20 गुणांची ही विभागणी असणार आहे. असं टोटल 100 मार्क असणार आहे. जर एकापेक्षा जास्त अर्ज आले तर हे 100 गुणांचे निर्धारीवरती ज्याला जास्त गुण पडतील तो इथे निवडला जाणार आहे आणि त्यालाच आपले सरकार सेवा केंद्र दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा जो काही बदल आहे तो करण्यात आलेला आहे आणि हे शासनाचा निर्णय आहे. याचा GR तुम्हाला मी डिस्क्रिप्शन देतो, तुम्ही तो वाचून घेऊ शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना, मैत्रिणींना आणि सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना हा नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.